अहो, धानरट आहेत सगळी नुसती. बंगल्याचा दरवाजा उघडा ठेवला असेल, कुणीतरी घरात शिरला असेल. सरकार, एवढ्यासाठी तिने आपल्या खोलीचा शोध घेतला. मी चोरी केली? आपण चोर ठरलो कावेरी, या घरात आपण चोर ठरलो. अहो अहो ऐकलत का? असं त्रागा करायचा नाही. डोक्यात राग तर अजिबात घालायचा नाही. तुम्ही शांत राहायचं आणि रागवायचं तर अजिबातच नाही. रागवायचं नाही? पृथ्वीवर हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत सुरा खुपसून त्याचा खून करू पाहणारी माणसं होती ओरत असताना रागवायचं नाही? सरकार, तिला माहीत आहे माझ्या क्रोधाला हात नाहीत, पाय नाहीत, लुळा पांगळा आहे तो. वडारेनं अर्धवट चिरलेल्या डुकराचं धड, गटारामध्ये लडवटणारं. मी चोरी केली नाही सरकार, मी रागावणार नाही. पण एक सांगतो, मी रडणारही नाही. जर डोळ्यात आसू यायला लागली तर डोळ्यामध्ये खेळे घालून डोळ्याच्या खाचा करीन संभाजीसारख्या, पण मी रडणार नाही. मी चोरी केली, मी चोरी केली. मी चोर आहे, मी चोर आहे. हा गणपतराव बेलवरकर, नटसम्राट, ज्यांनी लाखोची जायदाद गुलाल बुक्क्यासाठी उधळून दिली, त्यावर आज चोरीचा प्रसंग आणि चोरीचा आळावा, आणि तोही माझ्या मुलीच्या घरात. परमेश्वरा, बाकी मी काहीही सहन केलं असतं, पण हे. सारी दुनिया आपल्यासाठी संपली आहे हो. आपण दोघंच उरलोय, दोघंच एकमेकांसाठी. माझी शपथ आहे तुम्हाला, मी सांगते ते ऐकायचं. ऐकेन सरकार. आत्ता सारी दुनिया आपल्यासाठी संपली आहे, आपण दोघंच उरलं आहे. माझं ऐकायचं तुम्ही. डोक्यात राग तर बिलकुल घालायचा नाही. माझ्या काळजाच्या चिंध्या चिंध्या होत आहेत हो, पण मी जगणार आहे, मी जगणार आहे तुमच्यासाठी. नंदाच्या घरातून बाहेर पडलो तसंच या क्षणाला या घरातून मी बाहेर पडले असते. पण या आजारामुळे मी अगतिक झाली आहे हो, लाचार झाली आहे. तुम्ही माझं ऐकाल ना? ऐकेन सरकार. मी आत्ताच नलूकडे जाते आणि तिला विचारते, बये तुझ्या मनात आहे तरी काय? तुला वाटलं असेल ना तर हे घर आम्ही आत्ताच्या आत्ता सोडतो. आमची थेरडी, पण आमच्या कपाळावर हे लांछन तू लावू नकोस. तुझ्या पुढे पदर पसरते, भीक मागते, पण एक भीक मला घाल. कोणीतरी आम्हाला एक माणूस दे, म्हणजे उद्या सकाळीच आम्ही मोरवाडीला निघून जाऊ. आमची थेरडी थोबाडं तुझ्या संसारात परत कधी दिसणार नाही. मोरवाडीला आपण पोचलो ना की मला थोडं बरं वाटलं ना, की मी वाटेल तेवढे आयास करीन. सुखा समाधानाचं देऊळ बांधीन माझ्या देवासाठी. मग हे दुःस्वप्न होतं म्हणून आपण सारं विसरून जाऊया. माझी कूस वांस ठरली आहे असंच मी समजते. पण तुम्ही ऐकणार ना? तुमची साथ जर माझ्याबरोबर असेल तर कुठल्याही वादळ वाऱ्यात मी दगडासारखी ताठ उभी राहीन आणि कुठल्याही अंधारात तुम्हाला मी प्रकाशाचा मार्ग दाखवीन. पण तुम्ही शांत राहायचं, तुम्ही रागवायचं नाही. मी आत्ताच नलूकडे जाते
मला मला समजलंच पाहिजे. पण सरकार, मी जाईन, माझी काळजी करू नका. भिंतीचा आधार घेत घेत मी जाईन. काय झालंय हे मला समजलंच पाहिजे. कशासाठी जगतो आहोत आम्ही? कशासाठी जगतो आहोत? टू बी और नॉट टू बी इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं तर त्यात गुंडाळलेल्या यातनांच्या जाणीवेसह मृत्यूच्या काळ्याशार ढोहामध्ये, आणि करून टाकावं सर्वांचा शेवट एकाच प्रहाराने, तुझा, माझा, त्याचा आणि याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेला स्वप्न पडू लागलं तर पण इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या थंडपणाने अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात होत असलेल्या स्वत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा हातात घेऊन खालच्या मानेने सामोरे जातो आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी. हे विधात्या, अरे तू एवढा निष्ठुर का झालास? एकीकडे ज्यांना आम्ही जन्म दिला ती मुलं आम्हाला विसरतात, आणि एकीकडे ज्याने आम्हाला जन्म दिला तो तू आम्हाला विसरतोस. मग लडबडणारे हाडाचे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्याने कुणाच्या पायावर डोकं आदळायचं? कुणाच्या पायावर डोकं आदळायचं? कुणाच्या पायावर?